तर हाय सगळ्यांना. तर बिग वन गाडी थांबली. इथून तिथून काय मला हेड्याव काढायला जमला नाही. तर म्हणलं चला गाडी थांबलीच आहे, तर म्हणलं आता आपण हेड्याव काढावं म्हणलं. तर दिसतंय का तुम्हाला वरती बॅग आहे बघा. वरती बॅग आहे, एकच आहे आपली. आणि ती सॅक एक घेतली मी. कपडे हे त्यात आणले, हातराय पांघरायचं हे सगळं आणलं. इकडून दाखवते तुम्हाला. बादली ही आणली, बादली पिशवी. माडे घालून बसली मी. आता खाली उतरून नाही तर मला दाखवत. डोकं दुखायला लागलं परवासाने. चालली गावाकडं. आजचा हेडो बघितला असता. आता मला खाली पण जाता येणार नाही. पिशव्या आहेत. पाण्याची बॉटल काय घरनंच आणली होती मी भरून. जे भांडे होते ते दिली भावाकडे. गॅस आहे, हांडा आहे, म्हणजे जे भांडी त्यांनी दिली होती ते दिली भावापाशी. त्याला सकाळ सकाळ फोन केला, म्हणलं लवकर ये. किती वाजता निघली होती मी? 6 वाजता निघली होती. 6 वाजता परत तिथनं सिक्रापूर नाही बाय, कोणत्या गावाचं नाव घेतलं काय माहिती. तिथं उतरलो फाट्यावर. त्या फाट्याहून परत ते इकडं पुणे स्टेशनहून बस स्टँडवरून हे गाडी धरली. तर आता टेंभुर्णीला उतरणार. टेंभुर्णीतनं डुगडुग्याने जाणार आहे आता इष्टीने. आता बघू किती वाजता गाडी पोचते, किती वाजता नाही काय माहिती. आता तर 12 वाजून गेले रे. तर ही साडी बघा, छान वाटते का साडी. वहिनीने दिलेली आहे साडी. साड्याच नव्हत्या ना मला. ब्लाऊज काय 2च आहेत, पण साड्या नव्हत्या. बाहेर मला जायचं होतं, पण आता डायरेक्ट टेंभुर्णीतच, डायरेक्ट घरीच. टेंभुर्णीत तर उतरलं तरी ही गबाळ कुठं ठेवायचं, जानवरच आहे. अर्धा तास जेवायला थांबतो वाटतं एसटी इथे. कोणाला तर पाणी आणायला होतो. दिशाचा फोन, आईचा फोन. दिशा तिथनं मॅडमचा फोन आला. दिशा पण आजारी आहे वाटतं. सापका काय आलाय, घसा बसलाय. आणि आता बानूला पण दवाखान्यात बघू. आता लवकर गेली तर दवाखान्यात नेणं होणार आहे, नाहीतर मग उद्या. आज तर काय परवासाने मीच दुखून जाते असं वाटतं. 4 पिशव्या आहेत इथं. एक बादली, त्याच्यात कपडे, परत भांडी घेतलेली. इष्ट जेवायला थांबतात ना. भरपूर असं ताईंचा फोन आला मला. ताई तू गेली का नाही, तर मी आले. बघू आता. तुम्हाला एक महत्त्वाचा विषय बोलणार आहे मी. ते घरी गेल्यावर 2 दिवसांनी किंवा 1 दिवसांनी, उद्या किंवा परवा दिवशी बोलणार आहे. खूप महत्त्वाचं आहे. मला असं वाटतं तुमच्यासोबत शेअर करावं. तर काय आहे ते नक्कीच तुम्हाला कळेल. त्यासाठी तुम्हाला कंटिन्यू व्हिडिओ बघावं लागणार आहे. तर गोळी पण भेटायची नाही डोक्यावर. लय डोकं दुखायला आणि लय म्हणजे लईच. 6 वाजता घर सोडले. पोलीवालीला पैसे हे दिलं, तिचं मिटवलं. परत भांडी हे भरली.